सकाळी 11:30 वाजता राज ठाकरेंची पत्रकार परिषद होणार असल्याचं कळतंय। सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत। पहिलीपासून हिंदी शिकवण्यावरती राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। याच विषयावरती मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी काय प्रतिक्रिया फोनवरून आम्हाला दिली होती आपण ऐकूयात। हे कशासाठी त्या चिमुकल्यांच्यावरती स्वतंत्र राजकारण खेळत आहे, पण 100% आधी याला विरोध केला होता, यानंतर सुद्धा याला विरोध होईल। आणि आम्ही पुस्तकं छापली आहेत, आम्ही पुस्तकं छापून आणली आहेत। तर मनसेचा विरोध म्हणजे काय असतो, राजसाहेबांचा विरोध म्हणजे काय असतो, तो या महाराष्ट्रातील लोकांच्या भल्याकरता असतो, हे प्रत्येक सरकारला नीट माहिती आहे। आम्ही सत्तेत असो अथवा आम्ही सत्तेत नसो, परंतु माझी सन्मान्य शिक्षण मंत्र्यांना एवढीच विनंती आहे की आले तुमच्या मना म्हणून कुठलाही निर्णय हा मान्य केला जाणार नाही। तुमचे शब्द होते की याला आम्ही स्थगिती देऊ, तुम्ही स्थगिती दिलेली नाहीये आणि ही तुम्ही महाराष्ट्राची, मराठी माणसाची आणि त्या चिमुकल्यांची 100% फसवणूक केलेली आहे। शाळेमध्ये हिंदी शिकण्यावरनं मराठी अभ्यास केंद्राचे पदाधिकारी दीपक पवार यांनीही सरकारवरती हल्लाबोल केलाय। पहिल्या दिवशी सरकारने शाळा प्रवेशोत्सव केला, पालकांची, शिक्षकांची, संस्था चालकांची आणि जनतेची दिशाभूल केली आणि काल हिंदी सक्तीच्या अनिवार्यता काढून अनिवार्यता तशीच ठेवण्याचा लबाडपणा या सरकारनं केला आहे। तुम्ही जर तो शासन निर्णय पाहिलात तर ते असं म्हणतात की सर्वसाधारणपणे हिंदी ही तिसरी भाषा असेल आणि ज्या लोकांना मराठी भाषेचं शिक्षण घेतलं जात आहे त्या लोकांवर तुम्ही तिसरी चौथी भाषा थोपवत आहे। त्यामुळे सरकारने अनिवार्यतेचा मुद्दा एका अर्थाने त्याला बदल देऊन अनिवार्यता तशीच ठेवली आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व आंदोलकांची आणि राजकीय पक्षांची फसवणूक केली आहे। मला असं वाटतं की सर्व राजकीय पक्षांनी, भाषिक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मिळून सरकारच्या या निर्णयाची होळी केली पाहिजे। सरकारला विधिमंडळामध्ये, रस्त्यावर, माध्यमांमध्ये सर्व ठिकाणी दाब विचारला पाहिजे। तर दीपक पवार मराठी अभ्यास केंद्र यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मराठी जनहो, सरकारने हिंदी सक्ती मागे घेतली नाही। मुख्यमंत्री दादा भुसे यांनी आपली फसवणूक केली आहे। आपली भाषा, संस्कृती, मराठी पण टिकवायचं असेल तर याला निकराचा विरोध करावा लागेल। आपली ती तयारी आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। आत्ता गप्प बसलो तर हे पाशवी बहुमताचं सरकार राज्याची ओळख पुसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। अधिकाधिक लोकांपर्यंत हे पोहोचवायला आम्हाला मदत करा, नुसता ऑनलाईन पाठिंबा नको, असं आवाहनही त्यांनी सर्वसामान्यांना केलंय। प्रत्यक्ष रस्त्यावरच्या आंदोलनात सहभागी व्हा। आत्ता गप्प बसलो तर हे सरकार संघराज्य व्यवस्था आणि संयुक्त महाराष्ट्र मोडीत काढण्याचं कारस्थान पूर्णत्वास नेईल। जागे व्हा, सक्रिय व्हा, असं आवाहन दीपक पवार यांनी केलंय। फडणवीसांकडनं पुन्हा माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात, अशा पद्धतीची टीका केलेली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी। त्यांनी एक्सपोस्ट करत ही टीका केली आहे। भाजपचा महाराष्ट्रद्रोही अजेंडा असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय, अशी ही तीव्र टीका त्यांनी केली आहे। त्यांची एक्सपोस्ट आपण बघतोय। फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केला। तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली असं सांगून जनतेची फसवणूक केली गेली। पण सरकारचा GR काय सांगतो? हिंदी हीच सक्तीची तिसरी भाषा असणार। इतर कोणतीही भाषा शिकायची असल्यास किमान 20 विद्यार्थ्यांची अट असेल, म्हणजेच पर्यायाचा देखावा आणि हिंदी लादण्याचा ठरवलेला कट। हा भाजपचा महाराष्ट्रद्रोही अजेंडाच आहे। हे मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणूस संपवण्याचं कारस्थान आहे। फडणवीस, शिंदे, अजित पवारांची निष्ठा ही महाराष्ट्राशी, मराठी माणसांची नाही, दिल्लीश्वरांची आहे।